या भारतामध्ये ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे. राष्ट्रासाठी खूप मोठं महान असं कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेले, म्हणून त्यांना राष्ट्रसंत अशी उपाधी पदवी देण्यात येते. या भारतामध्ये बंधुभाव हा नित्य वसुदे दे वरीची आसा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे की हा जो काही भारत देश आहे, या भारतामध्ये बंधुभाव एकामेकांचे जे काही बंधू प्रेम असन, एकामेकाला भावासारखं मानण्याची जी काही दृष्टी असन, ती नित्य वसू दे, हमेशा राहू दे. आणि हे जे काही पंथ आहेत यांच्यामध्ये संप्रदाय आहे, यांच्यामधला जे काय भेदभाव आहे, मतभेद कधी यांच्यामध्ये असू देऊ नकोस. नांदतो सुखे गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन असो वा इस्लामी. आणि या भारतामध्ये वेगळ्या जातीचे, वेगळ्या धर्मांचे, वेगवेगळ्या बोली भाषांचे लोक राहत असतात. कोणी अमीर असू द्या, कोणी गरीब असू द्या, म्हणजे अमीर म्हणजे श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, ख्रिश्चन असू द्या, हिंदू असू द्या, इस्लामी असू द्या किंवा पारसी असू द्या, शीख असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या. तर ह्या स्वतंत्र देशामध्ये त्यांनी सुखाने नांदायला पाहिजे. स्वतंत्र सुखाया सकला माझी वसुदे दे वरीची आसा दे. आणि सगळ्यामध्ये सुख असू दे, सगळ्यामध्ये बंधुभाव असू दे, जातपात कोणी मानू नये. सगळ्यांनी एकमेकाला चांगल्या गोष्टीने, चांगल्या नजरेने पाहावे, एकमेकांना मदत व्हावी, असा जे काही बंधुचार असन या स्वतंत्र भारतामध्ये असू दे. सकळास कळो मानवता, सगळ्या लोकांना मानवतेचा धर्म कळायला पाहिजे. मानवता म्हणजे काय? मानवानी मानवाच्या कल्याणासाठी चालवलेला जो काही माणुसकीचा धर्म आहे त्याला मानवता असे म्हणतात. राष्ट्रभावना ही सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. आणि राष्ट्राबद्दलची जी काय भावना असन ती सगळ्यांना कळायला पाहिजे. सगळ्यांना आपुलकीची जी काय जोपासना असन ती देशासाठी करायला पाहिजे. उद्योगी तरुण वीरशीलवान दिसू दे. आणि या भारतामध्ये सगळ्या तरुणांना काहीतरी उद्योग मिळायला पाहिजे. हे तरुण वीर झाले पाहिजेत, शीलवान झाले पाहिजेत. असे तरुण या भारतामध्ये आम्हाला पाहायला मिळायला पाहिजे. हा जातीभाव विसरून या एक होऊ आम्ही. आणि आम्ही कोणत्याही जातीचे असलो तरी आमच्यामधला जे काही जाती भेदभाव आहे आम्ही तो विसरून जाणार. आपण फक्त भारतीय आहोत ही गोष्ट आमच्या डोक्यामध्ये मी हमेशा ठेवत राहील. अस्पृश्यता समूळ नष्ट होऊ जगातून. आणि अस्पृश्यता म्हणजे स्त्री पुरुष हे दोनच धर्म आपल्याला पाहायला मिळायला पाहिजेत. बाकी जे काही लहान मोठा जातीबद्दलचे जे काही द्वेष आहे, शीख मुस्लिम हिंदू, हे द्वेष निघून जायला पाहिजे. आणि अस्पृश्यता ही समूळ नष्ट व्हायला पाहिजे. खळनिंदका मनी ही सत्य न्याय वसू दे. आणि जे निंदक लोक असतात, जे लोक निंदा करतात, लोक आपसामध्ये समाजामध्ये भांडण लावतात, त्यांना न्याय काय असते हे कळत नाही आहे. आणि ते सतत द्वेष करत असतात, भांडण लावत असतात. अशा लोकांना दूर असू दे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी. आणि स्वर्गात जसं सौंदर्य असतं, स्वर्गांच्या लोकांनी जसं स्वर्गातल्या सौंदर्याचा आनंद घेतला आहे, तसा सगळ्या घरामध्ये आमच्या पृथ्वी तलावर सौंदर्य रमू दे. घराघरामध्ये ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. आणि मनामध्ये जी काय बोहरी भीती आहे, भीतीची जी काही विपत्ती आहे ती समूळ नष्ट होऊ दे. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे दे वरीची आसा दे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे काय करतात की जसं सांगतात ह्या कवितेमधून आपल्या भारतीयांना एक प्रकारचं उद्देशून बोलतात की भारतामध्ये बंधुभाव असायला पाहिजे. पंथाबद्दल जे काय भेदभाव आहे तो भेदभाव नसायला पाहिजे. गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या किंवा इस्लामी असू द्या, या सगळ्यांना
एकत्रित ठेवण्याचा आणि एकत्रित राहण्याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये असू द्या. तर राष्ट्राबद्दल भावना जी असन तर ती चांगली असू द्या. सकळास मानवतेचा धर्म सांगा. तरुण वीर आणि सिलवान असे वीर भारतामध्ये निर्माण करायला पाहिजे. जाती भेदभाव विसरून गेल्याच्या नंतर अस्पृश्यता नष्ट होऊन जाईल आणि मानव सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालायला लागल. सगळ्या घरामध्ये सौंदर्य रमायला पाहिजे. स्वर्गामध्ये जसं सौंदर्य असतं तसं सौंदर्य इथं रमायला पाहिजे. आणि कोणतीही विपत्ती, दरिद्री, गरिबी, आजारीपण हे यायला नको आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की मी सदा सर्वदा देशाच्या सेवेसाठी कार्य करत राहील आणि हे कार्य सतत कायम असे चालत राहायला पाहिजे.